प्रेक्षक हो नमस्कार, सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची एकंदरीत रणधुमाळी चालू आहे। तुम्हाला माहिती आहे मोजके अगदी प्रचाराला मोठावर मोजण्या इतके दिवस उरलेले आहे। प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचाराला वेग दिलेला आहे, वेग पकडलेला आहे। सध्या आपण आहोत बडनेरा मतदारसंघातील उबाटा आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचार कार्यालयात। जाणून घेऊया सुनील खराटे यांचा प्रचार कसा सुरू आहे। सुनीलजी, तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। मला सांगा, एकंदरीत आता प्रचाराला मोजके दिवस उरले आहे, काय कसा वेग पकडलाय प्रचाराने? वेग पहिल्या दिवशीपासूनच आहे, परंतु आता जशी जशी निवडणूक जवळ येते तो प्रचाराचा वेग आपोआपच वाढत असतो आणि तो वेग प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप साऱ्या संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे। हे आमच्यासाठी अत्यंत म्हणजे महत्त्वाचं आणि आनंददायी ही गोष्ट आहे। आतापर्यंत जवळपास 11 ते 12 संघटनांचा पाठिंबा आणि तेही आम्ही कधी म्हणजे त्यांच्याकडनं स्वतःहून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं कार्य पाहून त्यांचं आम्हाला संघटना, त्यामध्ये ओबीसी महासंघ, 12 बलुतेदार महासंघ, त्यानंतर विमाशी विदर्भ माध्यमिक शिक्षण, पणजी कौमी, दलित पॅंथर, अशा अनेक संघटनांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे। त्यामुळे निश्चित आमची विजयाच्या दृष्टीने आगीकूच चालू आहे। आता मॅक्झिमम मतदारसंघात तुम्ही फिरलाय, म्हणजे आता अगदीच काही थोडासा भाग उरलेला असेल, कदाचित उरलाही नसेल, तर जो तुमचा परत चालू असेल, तर मला सांगा, मतदारसंघात फिरत असताना मतदारांचा एकंदरीत कौल काय वाटतं? कसं मतदारांचं काय प्रतिक्रिया येते? 15 वर्षापासून या ठिकाणी एक आमदार आहे, त्या आमदारानं एकही मोठं काम केलं नाही, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क कुठंही जिल्ह्यात नाही। बडनेरा शहरात एकही सरकारी हॉस्पिटल नाही, जे मोदी हॉस्पिटल बनवलं त्यात ते सेवा सुरू केली नाही। आणि 15 वर्ष हा खूप मोठा कार्यकाळ असतो। अमरावतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर इरविन, डफरीन, सुपर स्पेशालिटी, पीडीएमसी प्लस प्रायव्हेट हॉस्पिटल अशा कितीतरी सुविधा झालेल्या आहे आणि त्याच्या लगतच बडनेरा शहर आहे। आणि बडनेरा शहरात एखादा जर रुग्ण कुठल्या तरी सेवेसाठी आवश्यकता असली तर त्याला 10 किलोमीटर जावं लागते। अनेकदा अडचणी येतात, ट्रॅफिकची अडचण, कधी कधी कोणाचे रुग्णांचे प्राणही त्या ठिकाणी गेलेले आहेत। अशा वेळेस आमदारानं 15 वर्ष आपण एका ठिकाणी राहतोय, ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद देऊन त्या पवित्र सदनात पाठवलाय, तर त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आवाज उठवण्यासाठी ते पाठवलेलं आहे। आणि या मतदारसंघातल्या लोकांसाठी ऍक्च्युली मतदारसंघ हा तो जो लोकप्रतिनिधी असतो तो त्या मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख असला पाहिजे। त्यांना स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे त्याचा सांभाळ केला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला काय काय गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी त्याने करायसाठी प्रयत्न केले पाहिजे। 100% गोष्टी होऊ शकत नाही, परंतु त्याचे प्रयत्न तरी दिसले पाहिजे। आणि ही अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, ती 50 ते 500 खाटाचं हॉस्पिटल एका टर्ममध्येच मिळते। आणि हे महाशय त्यांची पत्नी खासदार होती आणि अमित शहा सोबत त्यांचे एकदम जवळीक संबंध त्या सगळ्यांचे असते, यांचे देवेंद्र फडणवीस सोबत जवळचे संबंध असं असतानाही सुद्धा बडनेरा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने उपेक्षित का ठरला, हे सर्वात महत्वाचा प्रश्न जनतेला पडला आहे। त्यामुळे जनता भरभरून आम्हाला प्रतिसाद देत आहे की आता आम्ही परिवर्तन करणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे 2.5 वर्ष कार्यकाळ त्यांचा गेला त्या कार्यकाळात जनतेच्या मनात एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक स्वच्छ प्रतिभेचा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं। त्यामुळे आमचा विजय निश्चित लोकांच्या भावनेतून दिसतो आहे। आता तुम्ही बऱ्याच समस्या बडनेरा मतदारसंघातील सांगितल्या, मला सांगा, तुम्ही निवडून आल्यानंतर विकास कामे जी आता कुठली असेल, प्रामुख्याने कुठल्या विकास कामांना हात घालायला निवडून आल्या? सर्वात पहिले तर त्या ठिकाणी विकासच झाला नसल्यामुळे एक पासून सुरुवात करावी लागणार आहे। म्हणजे सर्वात महत्वाची की आरोग्य व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो जहान आहे तो जहान आहे, जर आपलं स्वास्थ्य चांगलं नसलं तर काहीच आवश्यक नाही, मग कुठलाही विकास आपल्या काहीच कामाचा पडत नाही। म्हणून सर्वात पहिले आरोग्य व्यवस्था, त्यासाठी त्या शहराची साफसफाई, स्वच्छता ही फार महत्वाची असते। डेंग्यूचे मलेरियाचे जे पेशंट असतात जास्तीत जास्त जे अस्वच्छतेमुळे होतात, त्यामुळे स्वच्छतेवर सगळ्यात जास्त भर देणं आवश्यक आहे। या व्यक्तीनं स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्टरही त्याचाच आहे, साफसफाईचा कॉन्ट्रॅक्टर त्याचाच आहे आणि तो लोकांच्या समोर त्याला नालीत उतरवतो, नालीत उतरून शिवीगाळ करतो, मारतो आणि नंतर संध्याकाळी 4 वाजता त्याचंच बिल काढण्यासाठी आयुक्ताकडे फोन करतो। म्हणजे हे सगळे लोकांना हे लक्षात आलेलं आहे। त्यामुळे पहिल्यांदा आम्ही ती व्यवस्था, त्यानंतर आरोग्य व्यवस्था झाल्यानंतर तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी उद्योगधंदे, या मतदारसंघात एकही मोठा उद्योग आलेला नाही।
त्यामुळे उद्योगधंदे आणणं आणि त्या निमित्तानं तरुणांना रोजगार मिळवून देणं, आमच्या माता भगिनींना सुद्धा हाताला काम देणं, त्यांनाही सन्मानाने जगण्याची संधी निर्माण करून देणं. एका घरातला मुलगा कष्ट करून राहिला, मुलगा कामाला जातोय, आई सुद्धा कामाला जाते, वडील सुद्धा, तर त्या घरातलं जे कष्टाच्या पैशानं त्यातलं सुख येते, त्यानं जे पवित्र वातावरण तयार होते, त्यामुळे जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण चांगलं होण्यास मदत होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आमदारांना लक्ष देण्याची गरज होती, जे त्यांनी नाही केलं, परंतु आम्ही ते सुद्धा करणार आहे. पुन्हा शैक्षणिक सुविधा, आता बडनेरा मतदारसंघात ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या सुसज्ज करणं आवश्यक आहे, त्याचा स्तर वाढवणे आवश्यक आहे. मुंबईत महानगरपालिकेच्या शाळेला रांग लागते ऍडमिशनसाठी. पहिले महानगरपालिकेच्या शाळेच्या ऍडमिशन होता, नंतर प्रायव्हेट कॉन्व्हेंट फुल होतात. आपल्या इथं विपरीत परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या शाळेचा जो शिक्षक आहे स्वतःची मुलंच त्या शाळेत टाकत नाही. मग इतकी विदारक परिस्थिती होईपर्यंत आमदारांना लक्ष घालणं गरजेचं होतं. त्यानंतर या शहरात वाढलेली गुंडागर्दी, मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढलेली आहे. ती गुंडागर्दी तरुणांना वेगळ्या दिशेने नेत आहे. आज तुम्ही पाहिलं तर कित्येक तरुण मुलांचे मर्डर झालेले आहे, म्हणजे अल्पवयीन मुलांचे मर्डर झाले आहे, आणि ही शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. आज जेव्हा कुटुंबातला मुलगा बाहेर शिकायला गेला, खेळायला गेला, तर त्याच्या आईवडिलांना काळजी वाटत राहते. मग त्यांनी त्यावेळेस त्या आईवडिलांचं पोरगा घरी येईपर्यंत मन लागत नाही. तर हे भययुक्त वातावरण भयमुक्त करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे. कारण एखाद्या आमदारानं विचार केला आणि अधिकाऱ्यांची सांगड घातली, तर या अगोदर अमितेश कुमार म्हणून अधिकारी आले होते, त्यांच्या वेळेस तुम्ही पाहिलं तर शहरातली गुंडागर्दी जवळपास संपुष्टात आली होती. तसं वातावरण करणे हे सुद्धा आमदाराचं काम आहे, आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. अनेक मुद्दे आहेत. आपला इंटरव्ह्यू छोटा आहे, त्याला मी रांग सांगितली तर तो दिवस लागेल. त्यामुळे पूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत बऱ्याच विकास कामांचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं. आता तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला समर्थनाचा विषय सांगितला की तुम्हाला बऱ्याच संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे. आता आपण जरा तुमच्या पक्षातील काही मुद्द्यांकडे जाऊया. आता तुमच्या पक्षातील एका बंडखोरीबद्दल आपण बोलूयात. अपक्ष म्हणून सध्या ते तुमच्या समोर उभे आहेत आणि नुकतंच त्यांना प्रहार जनशक्तीचं समर्थन मिळालंय. काय सांगाल या विषयावर? या निमित्तानं त्यांचा मुख्य उद्देश उघड झाला. आता प्रहार जनशक्ती संघटना कोणाच्या बाजूने आहे तुम्हाला कळते. आता ज्या मुस्लिम बांधवांना ते आमचे बंडखोर उमेदवार आहे, रळून बिळून माझ्यावर अन्याय झाला असं सांगून त्यांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. या निमित्तानं प्रहारचा पाठिंबा आल्याबरोबर त्या लोकांच्या डोळ्यातलं जे त्यांनी अंजन घातलं होतं ते त्यांच्या लक्षात येऊन जाईल की बा शेवटी हे कुठे जाणार तर भारतीय जनता पार्टीकडेच जाणार किंवा महायुतीकडेच जाणार. त्यामुळे एक चांगली गोष्ट झाली आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा घेतला. ती सुद्धा चांगली. त्यांचा मुख्य उद्देश सगळ्यांच्या समोर येणं फार गरजेचं होतं. आज तुम्हाला माहिती आहे की राजकारण हे अश्रूनं होत नाही, सहानुभूतीनं होत नाही. त्याच्यासाठी कणखर भूमिका घ्यावी लागते. लोकांसाठी अहोरात्र झटावं लागते. रात्री 2 वाजता एखाद्याचा फोन आला तर उचलावा लागते. त्याच्यासाठी धावून पेशंट असो, दवाखाना असो किंवा पोलीस स्टेशनचं काम असो, शिवसैनिक हा पहिलेपासून हे करत आला आहे आणि त्यांना हे कधी या संस्कृतीतच त्या नाही आहे. त्यामुळे शिवसेनेची मला असं वाटते की बा 40 वर्ष त्या संजय भाऊंनी जे निष्ठेनं काम केलं, तर त्यांचं नाव या निमित्तानं थोडंसं म्हणजे त्या माणसाचं नाव खूप मोठं आहे. आणि आमच्यासाठी संजय भाऊ आदरणीय कायम राहतील, कारण आमचा शिवसैनिक होता. त्यांनी तर सांगितलं नाही असं करा, परंतु त्यांच्या नावाची यांनी ते काय म्हणते आपण एक पावित्र्य राखणं गरजेचं होतं. बाळासाहेब त्यांच्या घरी राहून गेलेले आहे. म्हणजे आज एकमेव शिवसैनिक ते होते का ज्यांच्या घरी बाळासाहेब मुक्कामी होते आणि त्यांना लोकनेता म्हणून उपाधी मिळाली होती. त्यामुळे त्यांची म्हणजे भाऊ देव झाले, पण त्यांना सुद्धा वरती ते त्रास होत असेल असा हा प्रकार आहे. कारण शेवटी पक्षाने त्यांना भरपूर दिलं होतं. जवळपास 6 टर्म त्या म्हणजे त्यांच्या घरी तिकीट दिली. म्हणजे एखादा तप होते. 30 वर्ष एखाद्या कुटुंबात जर तिकीट मिळत आहे तर हा मला असं वाटतं एक तप आहे. एवढा 3 म्हणजे काय म्हणते त्याला 30 वर्ष म्हणजे 3 दशकं एका कुटुंबात मिळते आहे आणि त्यातला 3 टर्म म्हणजे 15 वर्ष त्या कुटुंबातला कोणीतरी व्यक्ती पराभूत होते आहे आणि प्रत्येकच पराभूत होताना मार्जिन वाढते आहे. तर त्या म्हणजे व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे की आता आपल्याला थांबण्याची गरज आहे. या नव्या दमाच्या माणसाला कोणातरी जो लोकांमध्ये रुळलेला आहे, लोकांच्या भावना समजून लोकांची कामं करताय, तर त्या व्यक्तीला समोर करून त्यांनी त्यांच्या
गॉडफादरची भूमिका जर घेतली असती तर ही पक्षनिष्ठा समोर सिद्ध झाली असती. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की पक्षाने त्यांना एवढं दिलं होतं की त्यांनी असं म्हणायला पाहिजे तर पक्षाला का तुम्ही कुठलाही मला जबाबदारी द्या किंवा नका देऊ, मी उर्वरित आयुष्य माझ्या पक्षासाठी समर्पित करेल. ही जर भावना त्यांच्यात असती तर निश्चित अमरावतीच्या जनतेनं नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वतः उद्धव साहेबांना त्यांना डोक्यावर घेतलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं त्यांची कृती ही चुकली, ती कृती त्यांनी करायला नको होती. असो, आपल्याला आम्ही तर महाविकास आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या रिंगणात मी एकमेव पक्षाचा माणूस आहे, बाकी सगळे अपक्ष आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे 3 पक्षाचं सरकार आहे आणि जनसामान्यांना दिलासा देणारं सरकार आहे. त्यांचा जर मॅनिफेस्टो तुम्ही पाहिला तर 3 लाखापर्यंतची कर्ज माफी तात्काळ देणार आहे. आणि आमच्या उद्धव साहेबांचा एक शब्दप्रयोग आहे, कर्ज माफी नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की माफी ही गुन्हेगाराला दिली जाते, कर्ज मुक्ती म्हणजे माझ्या शेतकरी बांधवाला मी मुक्त करणार आहे कर्जातून. त्यानंतर महिलांपासून तर सगळ्यांसाठी त्यात खूप भरभरून कामं दिलेली आहे. एक चांगलं विजन आमच्या सरकारकडे आहे आणि सरकार जर महाविकास आघाडीचं आणायचं आहे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देणं हे गरज आहे, जनतेला हे माहिती आहे. त्यामुळे निश्चित आमचा विजय होणार आहे, यात काही शंका नाही. मागच्या निवडणुकीमध्ये उबाटा गटातून अधिकृत उमेदवार प्रीती बंड होत्या आणि त्यांच्या पदरी जवळपास 75 मती पडलेली होती. आता विभागले गेलेत, आता सध्या त्या अपक्ष आहेत, पण तुमच्याच पक्षातील काही समर्थक, काही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आता मला सांगा, जी 75 मते उबाटा गटाच्या पदरी पडलेली होती, आता या निवडणुकीत ती विभागली जातील, ती 75 मते पूर्णपणे पक्षाच्या पदरी ओढण्यासाठीचे काय प्रयत्न झाले? तुम्ही पहिल्यांदा आकडा चुकीचा करताय. 75 मतानं विधानसभा निवडणूक लढली जात नाही. त्यांच्या पदरी आले होते त्या निवडणुकीत, ते 75 नाही 75,000 होते. 75,000च म्हटले, तुम्ही 75 म्हणताय फक्त. 75,000 म्हणायचे. नाही, हा, तर तुम्ही 75 म्हणताय म्हणून म्हटलं मी त्यांचाही अपमान करू इच्छित नाही. परंतु ते 75,000 मते ते 75,000 मतं ती पक्षाची होती. आज मलाही जे मिळणारी आहे ते तिन्ही पक्षाची मतं मिळणार आहे. सुनील खराटेचा वैयक्तिक शिवसेनेच्या व्यतिरिक्त काही नसते. जेव्हा एका पक्षाच्या आपण उमेदवारी लढतो तर त्या पक्षाचा विचारधारा आवडणाऱ्या लोक तेव्हा त्यांना मदत करत असतात. मागच्या वेळेस शिवसेना अधिक भाजप अशी युती होती आणि तरी सुद्धा ते 15,541 मतांना त्या पराभूत झाल्या. यावेळेस आमच्यासोबत काँग्रेस आहे, आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे, आमच्यासोबत इतर घटक पक्ष आहेत आणि स्वतः शिवसेना आहे. त्यामुळे जो बंच आहे तो खूप मोठा झालेला आहे. मागच्या वेळेस मुस्लिम आणि बुद्धिस्ट ज्या समाजाने रवी राणांना मतदान म्हणजे करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांचा मोठा भाग त्यांच्या बाजूने गेलाही होता. नंतर यावेळेस मुस्लिम आणि बुद्धिस्ट बांधव आमच्या सोबत आहे, त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्यांचा जर विचार केला तर तो बंच खूप मोठा होता. त्यामुळे आमच्याकडे त्या रवी राणाची मायनसून आमच्याकडे येत आहे आणि प्रीती बंडांना जे मिळाले नव्हते ते मतही आमच्याकडे येत आहे. त्यामुळे आमचा निश्चित आकडा खूप मोठा होऊन आम्ही 100% त्यात विजय मिळवणार. मुख्य प्रतिस्पर्धी कुणाला मानताय निवडणुकीमध्ये? कारण तुमच्या समोर तुम्ही एक सोडता, प्रीती बंड, नितीन कदम, तुषार भारतीय, रवी राणा. मी एकमेव पक्षाचा उमेदवार आहे, त्यामुळे मी तर ओरिजिनल अधिकृत उमेदवार आहे. आता विरोधक म्हणजे तुम्ही प्रतिस्पर्धी कोण आहे, तर माझ्यासोबत रिंगणात जेवढे लोक आहे ते माझे प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे कोणी एक माझ्यासमोर नाही आहे, तर मी एकमेव अधिकृत पक्षाचा असल्यामुळे माझा 1 नंबर मला त्यातल्या त्यात देवाची कृपा अशी झाली की 1 नंबर सुद्धा आम्हाला मिळाला. आणि अधिकृत पक्षाचा असल्यामुळे मला कुठल्याही व्यक्तीला काही सांगायची गरज नाही. नाहीतर मग ते बटन क्रमांक सांगायची गरज असते, पक्ष सांगायची गरज असते. या सगळ्या गोष्टीच्या भानगडीतून मी बाहेर आहे. आणि इतर सर्व जेव्हा आपण रिंगणात उतरतोय, जर 20 आहे 25 आहे, त्या सगळ्यांची माझी स्पर्धा आहे, कोणी एका व्यक्तीशी नाही. एकंदरीत उद्धव ठाकरे यांची सभा तुमच्या प्रचारार्थ झाली, सुषमा अंधारेंची सभा झाली, किती फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा? निश्चित उद्धव साहेबांची सभा प्रचंड झाली, म्हणजे तिथं बसायला जागा नव्हती आणि उभं राहायला जागा नव्हती, एवढी मोठी झाली. नंतर सुषमाताई अंधारेंची सभा जबरदस्त झाली. सगळ्या ज्या सभा झाल्या त्या सभेतून जो जनतेचा सूर आला, काही फॅक्ट समोर आल्या. जेव्हा सुषमाताई अंधारेंनी म्हणजे ज्या सहानुभूतीचा इकडे प्रचंड त्यावेळेस हे काय म्हणते चालू होता प्रचार की आमच्यावर अन्याय झाला, पण त्या सुषमाताईंनी धाने पाटलाची भूमिका जनतेसमोर विशद केली की हाच धाने पाटील असं म्हणत होता की प्रीती बंडांना तिकीट दिलेली मला चालणार नाही, मी ऍक्सेप्ट करणार नाही. मी किंवा सुनील खराटे हे दोघंच रेसमध्ये आहे,
या दोघांपैकी एक तुम्ही व्यक्तीला दिली पाहिजे. आणि अशाच काही घटना आमच्यासोबत त्यांच्या माध्यमातून झाल्या होत्या, परंतु त्या मी उजागर करू इच्छित नाही. एवढ्या मोठ्या आमच्या उपनेत्या ताईंनी जनतेसमोर मांडलेली भूमिका जनतेला पटली आणि जनतेने ते केल्यानंतर विचार केला, अरे हे तर म्हणजे वेगळाच विषय आहे. आणि शेवटी हा जो उमेदवार आहे हा भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या सरकारकडेच. आज तुम्ही एक विषय जर घेतला तर 50 कोके एकदम ओके हा जो नारा आहे, या नाऱ्याला अनुसरून एक गोष्ट सांगतो की आज अपक्ष कुठलाही झाला तर तो जाणार कुठं? कारण त्याला लागणारा जे खोका आहे तो आमच्या महाविकास आघाडी नाही आहे, महाविकास आघाडीकडे नाही आहे. खोके फक्त तिकडेच आहे. त्याच्यामुळे अपक्ष कोणी आला तर तो जाणार महायुतीकडे, हे सुद्धा जनतेच्या मनात आमच्या नेत्यांनी त्या सभेद्वारे ठासून सांगितलं. त्यामुळे जनतेनं जवळपास आपली भूमिका क्लिअर करून टाकलेली आहे. सगळ्यांचे आयडियाज क्लिअर झालेले आहे आणि पक्षाचं विजन पाहून सगळ्या जनतेनं तेही मान्य केलं की आपल्याला या पक्षासोबत या महाविकासासोबत जायचं. आता एका नाऱ्याची गोष्ट निघाली तर एका नाऱ्याबद्दल आपण हे बोलूया. एक नारा सुद्धा खूपच व्हायरल झालेला आहे, बटेंगे तो कटेंगे. एकंदरीत बाळासाहेबांचं राजकारण कधी जातीपातीचं नव्हतंच, त्यांनी सगळ्यांना एकत्र राहणे हे शिकवलं. काय सांगाल या घोषणेबद्दल? म्हणजे हा जो नारा चालू, हा नारा द्यायची गरज पडते. म्हणजे तुमच्या मनात काय आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचं राजकारण करू इच्छिता हे तुम्ही जनतेच्या समोर आणलं. महत्वाचं म्हणजे अनेक महायुतीच्या अनेक नेत्यांचं आपल्या काय म्हणते आपण शब्दावर नियंत्रण राहिलेलं नाही. म्हणजे कुठं काय बोलून त्याचे दुष्परिणाम होतील हे त्यांच्या लक्षात येत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल तर नवनीत राणाने एक आमच्या बळवंत भाऊ वानखडे हे आदरणीय खासदार आहेत, त्यांना संवैधानिक पद मिळालंय. अमरावतीच्या 5.25 लाख जनतेनं मतदान करून त्यांना निवडून दिलंय. त्यांना घाण शब्द वापरणं म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना चपराशी म्हणून सांगणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही राजकारणाचा स्तर किती म्हणजे खाली नेता आहे, म्हणजे तुमची विचारधारा विचारसरणी कुठल्या स्तरावर जात आहे, किंवा तुम्हाला जनसामान्यातून आलेला तो बळवंतराव वानखडे जो म्हणजे दलित आमचा मित्र आहे, तो व्यक्ती त्या पदावर गेला तर तुम्हाला ते पटतच नाही किंवा पचतच नाही आहे, हे तुमच्या शब्दातून तुमच्या भाषणातून दिसत होत आहे. त्यामुळे आमचे दलित जे सर्व समुदाय आहे त्या दिवशी अत्यंत म्हणजे त्यांना हळहळ व्यक्त केली आणि त्यांना प्रचंड प्रमाणात त्याचा आक्रोश सुद्धा निर्माण झाला. त्यामुळे या महायुतीच्या नेत्यांकडून जे जे शब्दप्रयोग वापरले जात आहे ते त्यांच्या म्हणजेवर काय म्हणते त्याचे दुष्परिणामच होणार आहे. त्यांच्यासाठी ते घातकच ठरणार आहे. त्यामुळे हा जो प्रकार तुम्ही म्हटलं की हा म्हणजे शब्दाचा जो प्रयोग आहे हा त्यांच्याकडनं अशाच पद्धतीचा होणार. त्यांची विचारधारा तशी. जाता जाता मतदारांना, तुमच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना काय सांगाल? मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास टाकून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस उमेदवारी दिली आहे आणि बाळासाहेबांनी सुद्धा आजपर्यंत हेच केलं आहे. संजय बंड, ढाणे पाटील, सुधीर सूर्यवंशी, प्रदीप वडनेरे, अनंत गुडे हे सगळे आमचे नेते आहेत. हे सर्व लोक अत्यंत सामान्य होते. अनंत गुडे अंबागेटच्या आतमध्ये राहायचे, अत्यंत सामान्य परिस्थिती होती. तशाच अंबागेटमध्ये राहणारा मी आहे, माझी सुद्धा अत्यंत सामान्य परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीतून सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा कार्य करत 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 पदावर त्यांची त्या कार्याची किंमत पक्ष नेहमी करत असतात आणि आजही ती किंमत केलेली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून आणणं ही जनतेची सुद्धा जबाबदारी झालेली आहे. कारण सर्वसामान्यातून आलेला व्यक्ती त्यांच्या सर्व समस्याची त्याला जाण असते. VIP कल्चरमध्ये तो वावरलेला नसतो. त्यामुळे जे खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत काम करण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस त्यांनी दिलेला आहे आणि ज्याच्याकडे विजन आहे तो स्वतः शिक्षित आहे. या सगळ्या गोष्टीचा सार घेऊन त्यांनी मला मतदान करावं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी सुनील खराटेंना त्याच्या मशाल चिन्हावर 1 नंबरचं बटन दाबून 20 तारखेला भरभरून मतदान करून मला निवडून आणावं, एवढीच माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या मतदारांना, बंधू आणि भगिनींना सगळ्यांना विनंती करतो. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. बघायचे आहे की मतदार 20 तारखेला कोणाच्या पारड्यात जास्त मतांचा वर्षाव करतात, याचा सगळा निकाल 23 तारखेला आपल्याला माहितीच पडेल. बघू की सुनील खराटे यांची ही मशाल विजयी मशाल बनते का. शेवटी मतदार हा निर्णय करणारा आहे. त्यामुळे मतदारांनो 20 तारखेला घराबाहेर पडा, आपल्या निवडणुकीचा अधिकार, आपलं कर्तव्य नक्की बजावा आणि आपला योग्य तो लोकप्रतिनिधी
नक्की निवडा आणि निवडणुकीशी संबंधित सर्व अपडेट बघण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज. नमस्कार.